या केसच्या विरोधात ईडीकडे पण आपण विषय मांडले होते, चर्चा केली होती, आमची एन्क्वायरी सुद्धा झाली होती, सगळे पुरावे दिलेले होते आणि या लोअर कोर्टमध्ये सुद्धा तिथं न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून या विषयाकडे लक्ष दिलं जात होतं. अनेक हिअरिंग झाल्यानंतर आणि EOW सुद्धा तिथे त्यांचा क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर या केसमध्ये कुठंच काय राहिलं नव्हतं. त्यामुळे कुठं ना कुठेतरी आपण हे म्हणू शकतो, जे सत्य असतं ते काही प्रमाणात परेशान होऊ शकतं, पण सत्याचा कधी पराजय होऊ शकत नाही. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये जो मनस्ताप झाला, मला असेल, परिवाराला असेल, याच्यामुळे नक्कीच कुठं ना कुठेतरी मनामध्ये एक भावना आहे की हा जो आपल्याला त्रास मुद्दामून त्या ठिकाणी केला गेला हा काय योग्य नाही. त्यामुळे एक चांगला हिंदीचा डायलॉग आहे की घायल हो इसलिए घातक हो, आणि जशी ही भावना या विषयाच्या बाबतीत आहे